समाचार अब तक, सत्य का साहस। महाराष्ट्रातील घाटकोपर परिसरात मंगळवारी एक मोठी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे। राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाच्या म्हणण्यानुसार घटनास्थळावरून 74 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले तर 14 जणांना मृत घोषित करण्यात आले। एकूण बळींची संख्या 88 आहे। मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे ही घटना घडल्यानंतर सोमवारी संध्याकाळपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अडकलेल्या लोकांसाठी बचाव कार्य करत आहेत। संध्याकाळी 5च्या सुमारास ही घटना नोंदवली गेली। एका पेट्रोल पंपावर एक मोठं जाहिरात होल्डिंग पडला। सुमारे 65 लोकांना वाचवण्यात यश आलंय। एनडीआरएफने 3 जणांना वाचवले आहे आणि 4 जण ढिगाऱ्याखाली आहेत। एनडीआरएफचे निरीक्षक गौरव चौहान यांनी सांगितले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अवैध होल्डिंग्स कंपनी विरुद्ध पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांसमोर दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदेश दिल्यानंतर पंतनगर पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला आहे। आयपीसी सेक्शन 304 च्या अंतर्गत जो होर्डिंग कंपनीचा मालिक आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आणि मला विश्वास आहे की त्याची अटक पण खूपच लवकर पंतनगर पोलीस स्टेशन करणार। ह्या मालकाचं नेमकं नाव काय आहे, काय माहिती? भिंडे म्हणून त्याचं नाव आहे, पूर्ण भावेश भिंडे, इगो मीडिया। त्याचे हे 4 होर्डिंग रेल्वे त्याला परमिशन दिली होती, पण मुंबई महापालिकेची परमिशन घेतली नव्हती, म्हणून त्याच्यावर डबल गुन्हा दाखल होणार। असं आहे की हा जो होर्डिंग कंपनीचा मालिक त्यांनी अशा प्रकारचं झाडं कापणं, होर्डिंग इलिगल लावणं, इतक्या मोठ्या साईजचे होर्डिंग लावल्यानंतर मलाही भीती वाटली होती आणि म्हणून मी पोलीस आणि महापालिका दोघांना सांगितलं होतं। म्हणूनच महापालिका आयुक्तांनी काल रात्री त्याची परमिशन रद्द करण्याचे आदेश दिले होते। पोलिसांनी FIR घेतला होता, आता कारवाई होणार। संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल तर एनडीआरएफ, मुंबई फायर ब्रिगेड, मुंबई पोलीस आणि खासगी लोकांसह अनेक एजन्सी मदत करत असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले। तसेच घटनास्थळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत पाहणी केली। ते म्हणाले, घाटकोपर परिसरात होर्डिंग्स पडल्याने झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो। जखमींना तातडीने सर्व वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। अपघाताच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले असून निष्काळजीपणा करणाऱ्यांना सोडले जाणार नाही। होर्डिंग पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक खाली दबले, लोकांना बाहेर काढलेलं आहे। काही लोकांवर उपचार चाललेले आहेत, काही डेथही या ठिकाणी झालेले आहेत, पण अजूनही लोक आतमध्ये असण्याची शक्यता असल्यामुळे आणि पेट्रोल पंप असल्यामुळे अतिशय केअरफुली त्या ठिकाणी कापणे आणि लोकांना बाहेर काढणे अशा प्रकारचं हे रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे। त्यामुळे आता सगळा फोकस जो आहे हा रेस्क्यू ऑपरेशनवर त्या ठिकाणी राहील। प्रत्येक व्यक्ती जो कोणी आत संभवित आहे अशा प्रत्येकाला बाहेर काढतपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं जाईल। पण प्रायमा फेसी अनेक अनियमितता या ठिकाणी दिसत आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी देखील सांगितलेली आहे, ती अनाऊन्स केलेली आहे। अतिशय गांभीर्याने कोणी परमिशन्स दिल्या त्या योग्य होत्या का, परमिशन्स घेतल्या होत्या का, एवढं मोठं होर्डिंग लावताना ज्यावेळेस अशा प्रकारची अनप्रेसिडेंटेड विंड येईल किंवा मोठ्या प्रमाणात वारा येईल त्याचा स्टडी केला होता का, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता या ठिकाणी करावा लागेल। मला अशी देखील माहिती आहे की काही नोटिसेस देखील त्याला सर्व झाल्या होत्या, मग त्याच्यावर का कारवाई झाली नाही, या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी पाहण्यात येतील आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आवश्यकता असेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील या संदर्भात दाखल केला जाईल। कारण अशा प्रकारे लोकांचे जीव धोक्यात घालणं हे मला असं वाटतं की कुठेच खपवून घेतलं जाणार नाही। यासोबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईमध्ये जेवढे मोठे होर्डिंग्स आहेत त्याचं इमिजिएट ऑडिट करण्याचे देखील त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की बेमोसमी वारे हे खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत। अशा प्रकारचे वारे या दिवसांमध्ये कधी येत नव्हते,
पण हे क्लायमेट चेंजमुळे आपल्याला ते वारे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. अजूनही काही अलर्ट्स आपल्याकडे वाऱ्यांच्या संदर्भात येत आहेत आणि म्हणून अशी दुर्घटना दुसरीकडे कुठे होऊ नये या दृष्टीनं तात्काळ हे ऑडिट करायला सांगितलेलं आहे. त्या टीम्स देखील बीएमसी लगेच डेप्यूट करते. उद्यापासून ऑडिट सुरू करून विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे लार्ज साईज होर्डिंग्स आहेत त्या होर्डिंग्सचं ऑडिट त्या ठिकाणी केलं जाईल आणि जे काही लोक आता आतमध्ये असण्याची शक्यता आहे त्यांना काढण्याचीच प्राथमिकता असेल. ज्या लोक मृत्युमुखी पडले खरं म्हणजे त्यांचा जीव काही आपण परत देऊ शकत नाही, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या परिवाराला मदत देण्याची घोषणा त्या ठिकाणी केली आहे.